आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या ओएसडी अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. प्रकल्पग्रस्तांच्या नियमित भूखंड वितरणामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप. ओएसडी अधिकाऱ्यांसह प्रधान सचिवांना 16 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. मुंबईत भुलेश्वरच्या मंडळाला मुंबईचा राजा आणि लालबागच्या मंडळाची मदत. भुलेश्वरचा राजा मंडळाला मुंबईचा राजा लालबाग मंडळाकडून 3 लाखांची आर्थिक मदत. 2 दिवसांपूर्वी भुलेश्वर येथे दुर्घटना घडली होती. यामध्ये अध्यक्ष आणि सदस्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचआरसीएलच्या 16 चालकांना जपानमध्ये 1 वर्षाचं विशेष प्रशिक्षण. बुलेट ट्रेन चालकांची नियुक्ती अकार्यकारी 4 श्रेणीमध्ये करण्यास मंजुरी. गणपतीचं आगमन पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांचा फटका. परळमध्ये गर्दीचा फायदा घेत 4 जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लंपास. एकूण 2,80,000 रुपयांच्या सोन्याच्या चेन चोरीला. अनेकांचे मोबाईल फोन देखील लंपास. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पुण्याच्या सिंहगड रोडवरती ब्रह्मा हॉटेलसमोर पीएमपीएमएल बसमधनं पडून तरुणीचा मृत्यू. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तरुणी बसमधनं कोसळली. पीएमपीएमएलच्या पाठीमागून येणाऱ्या स्कूल बस खाली तरुणी आल्यामुळे तिचा मृत्यू. मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलातील रिक्त पदं तात्काळ भरा. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. महापालिकेच्या सुरक्षा दलातील 3,800 शेड्यूल पदांपैकी 2,261 सुरक्षा रक्षकांची पदं रिक्त. अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनात बैठक. पुण्यामध्ये एसआयआर मोहिमेनंतर टक्केवारीनुसार 42% मतदार वगळण्याची शक्यता. हडपसर मतदारसंघातनं सर्वाधिक तर कसबा मतदारसंघातनं सर्वात कमी मतदार वगळण्यात येणार. 8 मतदारसंघात एकूण 34,65,000 मतदार संख्या. पुण्यातील सिंहगड संस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्बंध. संस्थेनं शिक्षकांचे 357 कोटी रुपयांचं वेतन थकवल्याची माहिती. संस्थेला वाद मिटेपर्यंत मालमत्ता विकण्यास मनाई. तसंच सर्व मालमत्तांची यादी देण्याचे देखील संस्थेला आदेश. पुण्यामध्ये वाहन नोंदणीसाठी वापरली जाणारी MH12 मालिका अखेरच्या टप्प्यात. तिच्यातील उपलब्ध क्रमांक येत्या 2 ते 3 दिवसात संपण्याची शक्यता. नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये यासाठी MH61 ही स्वतंत्र नोंदणी मालिका देण्याचा निर्णय.